नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय सावरा, शैक्षणिक सल्लागार. आपलं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. आपल्या व्हिडिओचा विषय आहे जेईई परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला ज्या वस्तू परीक्षा केंद्रात घेऊन जायची परवानगी आहे त्या बाबतीत आपण विचार करणार आहोत. आपल्याला जेईई परीक्षेचं ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट मिळालेलं आहे. ते अशा पद्धतीचं आहे. या हॉल तिकीटवर आपला या ठिकाणी फोटो आहे. आपल्याला आपल्या ऍडमिट कार्डवर या ठिकाणी तो फोटो पेस्ट करायचा आहे. कशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे ते मी आपल्याला दाखवेन. या ठिकाणी आपल्याला अंगठा मारायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन या ठिकाणी द्यायचे. कशा पद्धतीने ते घ्यायचे हे मी आपल्याला दाखवेन. या ठिकाणी आपल्याला सही करायची, ती परीक्षा केंद्रात गेल्यावर करायची आहे. हे सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग आपण भरून घेतलेलं आहे असं आपण म्हणतोय, कारण या ठिकाणी आपण सही केली याचा अर्थ सगळं झालेला आहे. त्याच्यानंतर पान नंबर 2 आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल पाण्याची घेऊन द्यायला परवानगी आहे, एक बॉल पॉइंट पेन घेऊन जायची परवानगी आहे, ऍडमिट कार्ड हेच घेऊन जायचे, एक फोटो चिटकवायचा आणि एक फोटो सोबत घेऊन जायचा, आणि एक आपला ओरिजिनल व्हॅलिड आयडी प्रूफ ॲज अपलोडेड इन ऑनलाईन सिस्टीम असं म्हणते. आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी आधार अपलोड केला आहे त्या विद्यार्थ्यांना आधार घेऊन जायचे. ज्या विद्यार्थ्यांनी आधारच्या ऐवजी पॅन कार्ड अपलोड केलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आधार आणि पॅन कार्ड घेऊन जायचं आहे. आपल्यापैकी जे विद्यार्थी हँडिकॅप्ड आहेत अशा विद्यार्थ्यांनी हँडिकॅप्ड असल्याचं आपल्याला जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. परीक्षेसाठी त्याच्यानंतर आपल्याला फक्त आर्किटेक्चरची परीक्षा पेपर 2 तिथे आपल्याला जॉमेट्री बॉक्स, पेन्सिल, पेन, इरेझर वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन जायची परवानगी आहे. अदरवाईज फक्त आपल्याला एक सिंपल बॉल पॉइंट पेन, ट्रान्सपरंट मटेरियल सिंपल म्हणजे ती अशा प्रकारची पेन आपण जर घेऊन गेलो तर चालेल. ह्या पेनला ही ट्रान्सपरंट पेन असं आपल्याला म्हणता येईल, अशी पेन आपण घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर त्याने असं म्हटलेलं आहे की अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेस प्रमाणे आपण काळजी घ्यायची. आता अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेस काय आहेत या बाबतीतलं उत्तर देत असं मी सांगेन की आपल्याला जे इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे त्या ब्राउचरमध्ये एनटीने दिलेली माहिती पुस्तिका त्याच्यात त्यांनी अनफेअर मीन्सचा उल्लेख केला आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेले की पोजेशन ऑफ एनी आर्टिकल इन द एक्झामिनेशन हॅव इज प्रोहिबिटेड. लाईक त्यांनी असं म्हटलेले की स्टेशनरी आयटम्स, कम्युनिकेशन स्टेशनरी त्यांनी आपलं फक्त पेन्सिल घेऊन जायची, पेन घेऊन जायची, पेन चिवळ आणि काही घेऊन जायचं नाही. मोबाईल फोन, ब्लूटूथ डिव्हाइस, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, ॲसेसरीज अँड एनी अदर आयटम प्रिस्क्राईब्ड. त्याच्यानंतर आपण जर अन्य कोणाला परीक्षा द्यायचा प्रयत्न करत असू, आपण कुठल्या विद्यार्थ्याला असिस्ट करत असू, कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करत असू, कुठल्याही प्रकारचं विस्परिंग आहे, पिकिंग आहे तर ते चालणार नाही आपल्याला. आपण कुठल्या विद्यार्थ्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे जेस्चर्सनी, सिग्नल्सनी, म्हणजे अशी खना करून नाही काही, तसं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी चालणार नाही. आपण एनटीएच्या ऑफिसर्सना घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आपण कुठल्या तरी अन्य पद्धतीचा वापर करून काही प्रयत्न करत असू तरी ते चालणार नाहीये. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश किंवा प्रवेश केंद्राच्या बाहेर जाणं ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या पद्धतीने करायच्या आहेत. आपल्याला कुठल्याही प्रकारचा रफ पेपर त्या ठिकाणी घेऊन जायचं नाही. आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी रफ पेपर्स त्यांच्याकडे दिले जाणार आहेत. सिस्टीमला हॅक करायचा प्रयत्न करणे, आयडी, क्रेडेन्शियल्स हे सगळे आपण जर हे पान वाचलं तर या पानावर सगळ्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने आपण लक्षात द्यायचं. आता आपला पुढचा प्रश्न येतोय तो आपल्याला या हॉल तिकीटवर फोटो कसा चिटकवायचा आहे. तर हे आपलं हॉल तिकीट आहे. या हॉल तिकीट मध्ये आपला जो फोटो आहे तो हा फोटो आहे. हा इतका फोटो आपण उचलायचा या ठिकाणावर आणि हा फोटो ह्या आपल्या ऍडमिट कार्डवर या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आता हा फोटो पेस्ट करत असताना तो पूर्णपणे या बॉक्समध्ये न बसता ह्या बॉक्सच्या बाहेर आला अशा पद्धतीने फोटो बसवला तरी चालू शकेल, किंवा
या ठिकाणी सही अंगठा मारत असताना तो अंगठा असा आडवा मारायचा आहे. मग असाही चालेल किंवा आपण तो अंगठा असा मारला तरी चालेल, परंतु या बॉक्सच्या बाहेर जाऊ नये. मला सांगायचं असं आहे की हा जो अंगठा आहे, हा अंगठा आपण एकदा आपण अशा पद्धतीने मारलेला आहे, एकदा आपण अंगठा म्हणजे आपण कुठलाही असा मारला तरी चालेल, असाही मारला तरी चालेल. म्हणजे डायरेक्शन अशी, असा अंगठ्याची डायरेक्शन प्रिफरेबली घेऊ नका. अंगठा हा हॉरिझॉन्टल मारण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जी आपल्याला सही करायची आहे ती परीक्षा केंद्रात गेल्यावर त्या परीक्षकाच्या समोर करायची. ही आपली जी सही आहे, अशाच प्रकारची आपली सही यावी अशी आपली अपेक्षा आहे. अशा पद्धतीने आपण हे करायचंय. त्याच्यानंतर आपलं जे ऍडमिट कार्ड आहे, या ऍडमिट कार्डवर पान नंबर 4 जे आहे, कारण पान नंबर 1 आणि 2 आपण घेऊन 1 नंबरचं पान घेऊन जातोय. पेज नंबर 2 आणि 3 सूचना आहेत, त्या घ्यायची गरज नाही. पेज नंबर 4 जे आहे ते डिक्लेरेशन फॉर नॉन आधार कॅन्डिडेट्स, म्हणजे ज्यांच्याकडे आधार नव्हतं अशा कॅन्डिडेटने डिक्लेरेशन भरून घेऊन जायचं आहे. आपण भरून घेऊन गेलात तरी काही अडचण येणार नाही. परीक्षा केंद्रात आपल्याला फेकून द्यायला लावलं तर काही अडचण नाही, परंतु हे आपण डिक्लेरेशन त्या ठिकाणी भरून घेऊन जायचं आहे. इतक्या सगळ्या सूचनांचं आपण जर पालन केलं तर मला असं वाटतंय की आपलं परीक्षा व्यवस्थित होईल. मी आपल्या परीक्षेची शुभेच्छा देतो. धन्यवाद.